बुकवाईज विथ विशाल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. नमस्कार. आज आपण एका काय म्हणतात त्याला अजरामर मराठी साहित्य कृतीकडे वळणार आहोत. पु ल देशपांडे यांचं व्यक्ती आणि वल्ली. आहा, क्या बात है. आपल्यासमोर आहेत या पुस्तकाच्या इंग्रजीतील सविस्तर सारांशांचे काही भाग 1 ते 5 आणि त्या आधारावर आपण आज चर्चा करणार आहोत. हो, आणि आपला उद्देश हा आहे की ह्या सारांशांच्या मदतीने पुलंच्या त्या विलक्षण लेखणीतून उतरलेल्या त्या खास माणसांच्या जगात आपण जरा खोलवर शिरूया. बरोबर. म्हणजे त्यांनी रेखाटलेल्या महाराष्ट्रातील त्यावेळच्या मध्यमवर्गीय समाजाचं चित्र, त्यांच्यातला तो विनोद, ती सहानुभूती आणि एकूणच मानवी स्वभावाचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करूया. अगदी. पुलंनी अगदी साध्या माणसांना आपल्या शब्दांनी कसं अजमर केलं. त्यांची ती अफलातून निरीक्षण शक्ती, भाषेवरची पकड आणि त्या विनोदामागे दडलेली मार्मिकता, या सगळ्याचा अनुभव घेऊया. तर मग सुरुवात करूया पुलंच्या खास शैलीपासूनच. कशी वाटते त्यांची शैली? म्हणजे बघ, व्यक्ती आणि वल्ली हे फक्त किस्से किंवा कथा नाहीत, तर ते मानवी स्वभावाच्या वेगवेगळ्या रंगांचं, छटांचे एक जिवंत प्रदर्शन आहे. पुलंनी स्वतःच म्हटले ना की व्यक्ती म्हणजे त्यांना प्रत्यक्ष भेटलेली खरी माणसं, तर वल्ली म्हणजे आपल्या आयुष्याला अनपेक्षितपणे वेढणारे, त्याला एक वेगळा आकार देणारे लोक. आणि ज्या पद्धतीने ते या लोकांना आपल्यासमोर आणतात ती शैलीच खूप वेगळी आहे. एकदम संवादात्मक. असं वाटतं की ते आपल्याशी गप्पा मारतायत. हो ना. रोजच्या वापरातल्या मराठी म्हणी, वाक्प्रचार, तो सहज येणारा विनोद आणि बोलताना आपण जसे नैसर्गिक थांबतो तसे थांबे त्यांच्या लेखनात आहेत. यामुळे ते लिखाण खूप आपलंसं वाटतं. परक वाटत नाही अजिबात. त्यांची निरीक्षण शक्ती, मला वाटतं तो त्यांच्या लेखनाचा गाभा आहे. एखाद्या माणसाची अगदी छोटीशी लकब असेल किंवा बोलण्याची एखादी विशिष्ट ढब, एखादी सवय, बरोबर, ते एवढंच टिपतात आणि त्यातून अख्खं व्यक्तिमत्व उभं करतात. आणि हे करताना ते फक्त विनोद करत नाहीत, तर त्या पात्राबद्दल आपल्या मनात एक प्रकारची सहानुभूती, एक आपुलकी निर्माण होते. आणि हे महत्वाचं आहे की ते कधीही थेट बोध देत नाहीत. म्हणजे असं करा, तसं वागू नका, असं काही नाही. नाही. विनोद आणि नर्मविनोदातूनच ते समाजातील विसंगती, माणसांच्या स्वभावातल्या गमतीजमती आपल्या समोर ठेवतात. आणि त्यांच्या विनोदात कधी असा बोचरेपणा नसतो. अगदी. त्यात एक प्रकारची माया असते, ऊब असते. उलट अनेकदा त्यांच्या पात्रांमधल्या ज्या गोष्टी आपल्याला हसवतात त्यामागे काहीतरी दुःख, एकाकीपण किंवा असुरक्षितता दडलेली असते. आणि पुलं अगदी हळूच आपलं लक्ष तिकडे वेधतात. बरोबर. चला तर मग आता या सारांशांमध्ये ज्या काही महत्वाच्या व्यक्तिरेखांचा उल्लेख आहे त्यांच्याकडे वळूया. त्यांचे स्वभाव, त्यांचे पैलू जरा बारकाईने पाहूया. नक्कीच. सुरुवात करूया अशा पात्रांपासून जे खूप स्वप्नाळू आहेत, कमालीचे आशावादी आहेत. यातलं पहिलं नाव जे लगेच डोळ्यासमोर येतं ते म्हणजे नारायण. काय तो त्याचा भोळा आशावाद आणि नशिबावरचा तो अढळ विश्वास. नारायण म्हणजे मूर्तिमंत आशावाद. किती अयशस्वी उद्योग केले त्यानं. साबण विकणं, मग ती टायपिंग संस्था, ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न, म्हणजे अपयशाची मालिकाच. पण त्याचा उत्साह, तो कणभरही कमी होत नाही. प्रत्येक अपयशानंतर तो तितक्याच उमेदीनं पुढच्या एखाद्या मोठ्या स्वप्नाची योजना आखतो. आणि गंमत म्हणजे इतरांनाही त्याच्या यशाची खात्री पटवून देतो. हे पात्र म्हणजे फक्त विनोद नाहीये. समाजाच्या त्या स्टेटस मागे धावण्याच्या वृत्तीवर किंवा हार न मानण्याच्या जिद्दीवर, पण त्याचवेळी वास्तवापासून थोडं दूर असण्यावर, यावरचं एक मार्मिक भाष्य आहे असं मला वाटतं. अगदी. त्याची ती निरागस धडपड आपल्याला हसवते, पण त्याचवेळी त्याच्याबद्दल एक सहानुभूती पण वाटते. हो ना. आणि सारांशानुसार नंतरच्या भागात तो म्हणे चित्रपट निर्माता बनण्याच्या गोष्टी करतो, जे त्याच्या स्वप्नाळू स्वभावाला एकदम साजेसं आहे. यात सकारात्मकतेचे एक वेगळं पण तितकंच महत्वाचं रूप म्हणजे नंदा प्रधान. आयुष्यात कितीही आव्हानं असो, ती कायम हस्तमुख. तिचा तो उत्साह संसर्गजन्य आहे म्हणतात ना तसा. घरात गरिबी आहे, पण तिचं मन खूप मोठं आहे. ती म्हणजे रोजच्या जगण्यातल्या संघर्षाला धीराने तोंड देणाऱ्या असंख्य सामान्य स्त्रियांचं प्रतीकच आहे जणू. पण यात स्वप्नाळू जगात एक असाही नमुना आहे जो फक्त स्वप्नच पाहतो. कृती मात्र शून्य. भैया नगरकर. हो, भैया. तो तर स्वतःबद्दलच्या भ्रामक कल्पनांमध्येच रमलेला असतो. कधी त्याला वाटतं तो मोठा गायक झालाय, कधी यशस्वी उद्योजक, पण प्रत्यक्षात
काहीच नाही. नुसते हवेतले मनोरे. आणि त्याची ती पाश्चात्य संस्कृतीचं अंधानुकरण करायची धडपड, बोलण्यात सतत इंग्रजी शब्दांचा वापर, यातून त्या काळात बदलत्या समाजातल्या मूल्यांचा जो संघर्ष होता तो पण दिसतो. बरोबर. तर हे झालं स्वप्नाळू लोकांचं विश्व. आता अशा काही पात्रांकडे वळूया जे स्वतःला मोठे विचारवंत किंवा तत्वज्ञ समजतात. आणि यातलं एक जबरदस्त पात्र म्हणजे नाथा कांबळे. हो, आहे साधा कारकून, पण आव असा की जणू मोठा तत्वज्ञ. आणि त्याची ती मांडणी करण्याची पद्धत, काय बोलायचं, अर्धवट आठवलेल्या कविता, कुठल्या तरी तत्वज्ञानाचा चुकीचा अर्थ लावून इतरांना गंभीरपणे सांगायचा. यातून समाजातले असे लोक डोळ्यासमोर येतात जे नुसत्या बोलघेवडेपणालाच ज्ञान समजतात. आणि इतरांनी आपल्याला महत्त्व द्यावं, आपली दखल घ्यावी, यासाठी त्याची जी धडपड चाललेली असते ती अगदी स्पष्ट दिसते. याच पठडीतला दुसरा नमुना म्हणजे परजुरे. माहितीचा खजिना नुसता. कशावरही बोलू शकतो तो, खगोलशास्त्र, प्राणीशास्त्र. पण ते ज्ञान किती खोल आहे हा प्रश्नच असतो. सगळं कसं वरवरचं वाटतं. आणि मुख्य म्हणजे इतरांना तुच्छ लेखण्याची त्याची वृत्ती. पण पुलं हळूच हेही दाखवतात की त्याच्या या अहंकारामध्ये कुठेतरी एक असुरक्षितता, एक एकाकीपणा दडलेला असू शकतो. ज्ञानाचा दिखावा करून तो आपलं महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि तिसरा आहे भास्कर भागवत, पुस्तकी पांडित्याचा आवडणारा. सहज फेकायची बोलताना, पण स्वतःचे विचार विचारले तर शून्य. आणि न वाचलेल्या पुस्तकांची कपाटं भरून ठेवायची केवळ इतरांवर छाप पाडण्यासाठी. पुलन यातून समाजातल्या त्या दिखाऊ बौद्धिकतेवर म्हणजे सुडो इंटलेक्च्युअलिझमवर मार्मिक टीका करतात. पण गंमत म्हणजे या सगळ्या तथाकथित विचारवंतांच्या गर्दीत पुलन एका खऱ्या साधकाचंही चित्र तितक्याच प्रभावीपणे रेखाडतात. हरितात्या. हो, हरितात्या. अत्यंत साधी राहणी, भक्तीत भजनात रमलेला माणूस, चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि डोळ्यात ज्ञानाची खरी चमक दिसते. असं म्हणतात की भूतकाळातल्या कुठल्याशा दुःखद घटनेमुळे ते अध्यात्माकडे वळले. हो, आणि या आजच्या धावपळीच्या गोंधळाच्या जगात त्यांचं अस्तित्वच एक प्रकारची शांतता देणार आहे. हे खूप महत्वाचं वाटतं मला, की पुलन केवळ व्यंगावर किंवा विनोदावर बोट ठेवत नाहीत, तर चांगुलपणाचं, साधेपणातल्या मोठेपणाचंही तितक्याच आपुलकीने दर्शन घडवतात. अगदी. आता काही टीकाकार आणि स्पष्ट वक्ते पाहूया. यातलं सगळ्यात आधी आठवणारं नाव म्हणजे सखाराम गटणे. या माणसाला प्रत्येक गोष्टीत फक्त दोषच दिसतात. हो ना, इतरांच्या यशाबद्दल काहीतरी नकारात्मक बोलण्याशिवाय त्याला चैनच पडत नाही. पण पुलम फक्त त्याच्या या स्वभावाचं वर्णन करून थांबत नाहीत. ते असं सुचवतात की त्याची ही सतत टीका करायची सवय कदाचित त्याच्या स्वतःच्या आयुष्यातल्या अपयशामुळे किंवा निराशेमुळे आलेली असू शकते. म्हणजे ही त्याची एक प्रकारची बचावात्मक प्रतिक्रिया, डिफेन्स मेकॅनिझम आहे, असं म्हणायचंय का? बरोबर. त्याच्या त्या टोचणाऱ्या बोलण्यामागे त्याची स्वतःची असुरक्षितता लपलेली असू शकते. आणि नंतरच्या भागात तो सरकारी कार्यालयातला एक अत्यंत तत्वनिष्ठ कारकून म्हणून पण दिसतो म्हणे. हो, तिथे मग नियम म्हणजे अगदी ब्रह्मवाक्य. नियमावर बोट ठेवून चालायचा हाच त्याचा खाख्या असतो. त्याच्या स्वभावातली ही टोकाची भूमिका कदाचित याच असुरक्षितेतून येत असावी. पण स्पष्ट वक्त्यांमध्ये एक अत्यंत लोकप्रिय आणि धमाल पात्र आहे अंतू बर्वा. अंतू बर्वा एक नंबर. खट्याळ, विनोदी, पण त्याच वेळी कमालीचा व्यवहारी म्हातारा. त्याची विनोदबुद्धी समाजातील ढोंगीपणावर, विसंगतींवर अगदी अचूक बोट ठेवते. आणि त्याची भाषा काय अस्सल रांगडी मराठी आहे, अगदी रस्त्यावरच्या माणसाची भाषा. हो, त्याचा विनोद हा केवळ हसवण्यासाठी नाहीये, तर आयुष्यातल्या अडचणींना, त्रासांना सामोरं जाण्यासाठी त्याने वापरलेली ती एक ढाल आहे असं वाटतं. तो एका अर्थाने सामाजिक भाषाकारच आहे. म्हणूनच तर त्याची लोकप्रियता इतकी होती की पुलंनी नंतर त्याचे स्वतंत्र एकपात्री प्रयोगही केले. अगदी. आता या जगात काही कलाकार आणि बहुरूपी सुद्धा आहेत. उदाहरणार्थ रघोबा घाणेकर. आहा, रघुबा. त्याच्यासाठी तर आयुष्य म्हणजे एक रंगमंचच. तसंच काहीचं. अगदी साधी बस चुकल्याची गोष्ट सुद्धा तो इतक्या नाट्यमय पद्धतीने सांगेल की जणू काहीतरी मोठं संकट कोसळलंय. यातून माणसाची ती लक्ष वेधून घेण्याची, स्वतःच्या आयुष्याला थोडं नाट्यमय करून सांगण्याची जी सहज प्रवृत्ती असते ती पुलंनी किती नेमकी पकडताय. आणि पंडितराव, सोयीस्कर भविष्य सांगणारा ज्योतिषी. लोकांना भविष्य जाणून घेण्यापेक्षा दिलासा हवा असतो हे त्याने बरोबर ओळखलंय. बरोबर. म्हणजे तो लोकांना फसवतोय असं म्हणण्यापेक्षा तो त्यांना आशेचा एक आधार देतोय, एक प्रकारचा भ्रम निर्माण करतोय.
मानवी मानसशास्त्रावरचं हे निरीक्षण खूप मार्मिक आहे. पण या दिखाऊ लोकांच्या गर्दीत पुलं एका खऱ्या निगर्वी कलावंतालाही आपल्यासमोर आणतात, सुंदरबुवा. सुंदरबुवा अत्यंत प्रतिभावान गायक, पण प्रसिद्धीपासून पूर्णपणे अलिप्त. खरी कला आणि खरा साधक दिखाव्याच्या मागे लागत नाही, हे सुंदरबुवांच्या पात्रातून किती छान दिसतं. त्याची नम्रता त्याच्या कलेइतकीच प्रभावी आहे. बरोबर. पुलंच्या या व्यक्तिरेखा आपल्याला नक्कीच आपल्या आजूबाजूच्या लोकांची किंवा कधीकधी स्वतःचीच आठवण करून देतात, नाही का? अशाच रंजक पुस्तक सारांशांसाठी बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आता काही आदर्शवादी आणि तत्वनिष्ठ पात्रांकडे वळूया. यात मला आठवतात ते चिताळे मास्तर. हो, चिताळे मास्तर एक अत्यंत समर्पित पण गरीब शिक्षक. बरोबर. शिक्षणामुळे समाज बदलेल यावर त्यांचा ठाम विश्वास, त्यांचा तो आदर्शवाद, त्यांची ती शिकवण्याची तळमळ आणि त्यामागे असलेलं त्यांचं दारिद्र्य, हे सगळं पुलं खूप हळुवारपणे आणि आदराने रेखाटतात. ते म्हणजे समाजाने दुर्लक्षित केलेल्या पण नैतिकदृष्ट्या अत्यंत सामर्थ्यवान अशा व्यक्तींचं प्रतीक आहेत. तसेच आहेत परचुरे गुरुजी, अत्यंत कडक शिस्तीचे संस्कृत शिक्षक. होयच, विद्यार्थ्यांना त्यांची भीती वाटते. भीती वाटते, पण त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या यशात त्यांना मनापासून आनंद होतो. त्यांच्या त्या कडक स्वभावामागे विद्यार्थ्यांबद्दलची माया आणि काळजी दडलेली आहे, हे पुलं दाखवून देतात. असे शिक्षक आपल्यापैकी अनेकांच्या शालेय आठवणींचा अविभाज्य भाग असतील. नक्कीच. पण याच आदर्शवादाच्या चित्राला एक दुसरी, जरा व्यंग्यात्मक बाजूही आहे. आचार्य जे इतरांना नीतिमत्तेचे आणि सदाचाराचे धडे देतात, पण स्वतः मात्र अगदी स्वार्थीपणे वागतात. बोलणं एक आणि वागणं भलतंच. ढोंगीपणाचं उत्तम उदाहरण. अगदी खरे. आता काही अशी पात्र किंवा किस्से पाहूया जे वरकरणी सामान्य वाटले तरी त्यातून मोठे सामाजिक विचार किंवा मानवी स्वभावाचे पैलू समोर येतात. तो म्हैसचा किस्सा आठवला की अजूनही हसू आवरत नाही. तो किस्सा म्हणजे पुलंच्या निरीक्षण शक्तीची आणि विनोदी लेखनाची कमाल आहे. एका म्हशीमुळे बसमध्ये आणि लोकांमध्ये जो काही गोंधळ उडतो, काय गोंधळ, त्यातून भारतीय समाजातील प्रतिक्रिया देण्याची पद्धत, तो होणारा कल्लोळ, प्रत्येकाचा अहंकार आणि एकूणच परिस्थितीला नाट्यमय वळण देण्याची सवय, या सगळ्यावर पुलं किती सहजपणे पण मार्मिकपणे भाष्य करतात. ती बिचारी निष्पाप म्हैस आणि तिच्या भोवती जमलेल्या माणसांची ती हास्यास्पद वागणूक, यातला विरोधाभास अफलातून आहे. हे केवळ विनोदी रेखाटन नाहीये, तर समाजाच्या वृत्तीचं एक सूक्ष्म चित्रण आहे. बरोबर. आणखी एक लक्षात राहणारा पात्र म्हणजे भाई. हो, भाई. तेव्हा मात्र त्याला विचारायला कोणी फिरकत नाही. निस्वार्थीपणा आणि मानवी कृतज्ञता यावरचं हे भाष्य खूप विचार करायला लावणार आहे. किंवा मिस बळव, अत्यंत शिस्तीच्या भोगत्या शिक्षिका. खूप कडक. हो, पण त्यांच्या त्या कडकपणामागे त्यांचा एकाकीपणा, समाजाने त्या काळातल्या स्त्रियांवर घातलेली बंधनं असू शकतात, असं पुलम अगदी हळूच सूचित करतात. त्या केवळ एक कडक शिस्तीच्या बाई नाहीत, तर त्या काळातल्या स्त्रियांच्या मर्यादित सामाजिक अवकाशाचंही त्या प्रतीक आहेत. आणि ते कमालीचे कंजूस जोशी किंवा बाबूराव. हा, पैसे वाचवण्यासाठी त्यांची ती धडपड वाचून हसू येतं. पण पुलहे हे दाखवतात की या कंजूशीमागे अनेकदा गरिबीची भीती किंवा भविष्याची चिंता, कुटुंबाच्या जबाबदारीची जाणीव असू शकते. आणि गंमत म्हणजे असेच लोक कधीकधी अगदी गरजूंना गुपचूप मदतही करतात. माणसाच्या स्वभावातले हे असे विरोधाभास पुलं किती अचूक टिपतात. केशव नावाचं एक पात्र आहे जे रोजच्या सामान्य जगण्यात ही कविता शोधतो. साध्या गोष्टीतलं सौंदर्य त्याला दिसतं. त्याची कला ही प्रसिद्धीसाठी किंवा पैसा मिळवण्यासाठी नाही, तर केवळ निर्मितीच्या आनंदासाठी आहे. कलेकडे पाहण्याचा हा एक वेगळा निर्मळ दृष्टिकोन आहे. आणि जानकी फार कमी बोलते, पण तिची समज खूप दांडगी आहे. तिचं मौन हेच तिचं सामर्थ्य आहे. कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी, शांतपणे सगळ्या गोष्टी सांभाळणारी अशा स्त्रिया आजही आपल्या आजूबाजूला अनेक कुटुंबांचा आधारस्तंभ असतात. खरंच, या सगळ्या पात्रांमधून फिरताला असं वाटतं की पुलंनी जणू आपल्या आजूबाजूच्या माणसांनाच कागदावर उतरवलं आहे. किंबहुना यांतल्या काही छटा आपल्या स्वतःमध्येही कधीकधी जाणवतात. अगदी खरंय. ही पात्र केवळ व्यक्ती नाहीत, ती म्हणजे मानवी स्वभावाचे वेगवेगळे नमुने आहेत. पण या विनोदी आणि मार्मिक चित्रणामागे पुलंचे काही व्यापक विचार आणि सामाजिक संदर्भ आहेत असं वाटतं. त्यावर बोलूया का? हो, नक्कीच. सगळ्यात महत्त्वाचा संभ्रम मला वाटतो तो म्हणजे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा तो काळ आणि तेव्हाचा मराठी मध्यमवर्गीय समाज.
त्यांच्या आशा आकांक्षा, बदलत्या काळात जुन्या आणि नव्या मूल्यांमधला तो संघर्ष, जसं आपण भैया नगरकरच्या पाश्चात्यानुकरणात पाहिलं. समाजातला दिखाऊपणा, ढोंगीपणा आणि त्यामागे दडलेली असुरक्षितता, या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात दिसतं. आणि दुसरा महत्वाचा पैलू म्हणजे त्यांचा मानवतावाद. ते नेहमी सामान्य माणसांमधलं असामान्यत्व शोधतात. अगदी माणसांना त्यांच्या दोषांसकट स्वीकारतात. म्हणूनच त्यांचा विनोद कधीही क्रूर किंवा टवाळखोर वाटत नाही. तो नेहमी सहानुभूतीतून, एका ममतेतून आलेला असतो. त्यांची निरीक्षण शक्ती तर आपण बोललोच. पुलं स्वतः म्हणायचे की ही पात्र मी निर्माण केली नाहीत, ती मला भेटली. हो, हे बारकाईनं केलेलं तटस्थ पण सहानुभूतीपूर्ण निरीक्षण हेच त्यांच्या लेखनाचं खरं सामर्थ्य आहे. आणि त्यामुळेच ही पात्र, हे किस्से आजही इतके ताजे आणि खरे वाटतात. नारायणचा तो कधीही न संपणारा आशावाद असेल, घटनेची दुसऱ्या दोष काढण्याची सवय असेल, अंतुबर्वाची ती व्यवहारी विनोदबुद्धी, हे सगळं आजही आपल्याला समाजात दिसतं. कारण मानवी स्वभाव आणि भावना या फंडामेंटली मूलतः कालातीत आहेत, हेच यातून सिद्ध होतं. पुलंच्या या व्यक्तिरेखांच्या माध्यमातून आपण मानवी स्वभावाचे कितीतरी रंग अनुभवले. अजून अशाच साहित्यिक विश्वात रमून जाण्यासाठी बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर व्यक्ती आणि वल्लीच्या या सगळ्या चर्चेतून आपण हे पाहिलं की हे केवळ विनोदी रेखाटनांचं पुस्तक नाहीये. नाहीये, अजिबात नाही. ते मानवी स्वभावाच्या अनेक पैलूंचं आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनाचं एक प्रकारे प्रतिबिंब आहे. पु ल देशपांडे यांनी विनोद आणि सहानुभूती यांच्या अनोख्या मिलापातून सामान्य माणसांच्या जगातलं असामान्यत्व अचूक हेरलं आणि त्यांना साहित्यात अजरामर केलं. त्यांची पात्र आपल्याला केवळ हसवत नाहीत, तर विचार करायला लावतात. कधी स्वतःकडे तर कधी समाजाकडे अधिक सहानुभूतीने पाहायला शिकवतात, असं मला वाटतं. अगदी. आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या सगळ्या पात्रांच्या गर्दीत, त्यांच्या स्वभावाच्या चांगल्या वाईट छटांमध्ये आपण स्वतःला किंवा आपल्या ओळखीच्या लोकांना किती प्रमाणात पाहू शकतो? हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे. हो ना. पुलंचा विनोद आपल्याला केवळ मनोरंजन करण्यापुरता मर्यादित न राहता आपल्या आणि इतरांच्या माणूस असण्याबद्दल अधिक संवेदनशील बनवतो का, यावर विचार करायला नक्कीच वाव आहे. नक्कीच. बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि हो, पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल, तुमची निवड कमेंट्समध्ये नक्की कळवा. कदाचित पुढचा भाग तुमच्याच आवडीच्या पुस्तकावर असेल.